आणि इकडे स्वामी सांगतात अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती, म्हणजे संपूर्ण परमेश्वराला काय आपण आठवू शकतो का? नित्य व्यापक परमेश्वर आहेत, व्यापक आहेत परमेश्वर. आखळ जे काही अनंत ब्रह्मांड आहेत त्या अनंत ब्रह्मांडाला व्यापून परमेश्वराचं स्वरूप कितीतरी शिल्लक आहे, आपल्याला माहितीच नाही आहे. याला अनंत म्हणतात. त्या अनंत स्वरूपाला आपण आठवू नाही शकत, पण त्या स्वरूपाचं एक नाव आपल्याला जे काही दिलेलं आहे त्या नामाचं स्मरण आपण करू शकतो. नाम म्हणजे काय? अंश आहे एक प्रकारचा. त्या एका नामाने आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. अंश वेधे, अंश म्हणजे एथीची दशीच धरली पुरे स्वामी सांगतात. एक वचन जरी तुम्ही लक्षात घेतलं आणि एक वचन जरी तुम्ही आचरणात आणायला लागले की इतर सर्व वचनं तुम्हाला प्राप्त होतात. हे कसं आहे की एक भेटलं की त्याच्यानंतर दुसरं तिसरं चौथं वचन प्राप्त होतं. सगळे वचनं आपण एकाच वेळी पाठ नाही करू शकत. देव सांगतात एकच वचन पाठ करा आणि त्याचं आचरण करा. दुसरं वचन त्याच्यातच तुम्हाला मिळेल, तिसरं वचन त्याच्यात मिळेल, चौथं वचन त्याच्यातच मिळेल, आचरण सुद्धा त्याच्यात मिळत जाईल. फक्त एक वचन तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे. जसं रेल्वेमध्ये आपण बसतो ना, गाडी सुटायची वेळ झाली, आपला डब्बा पुढे, आपण एका डब्यात चढून जातो. त्या एका डब्यात जरी तुम्ही चढले तरी तुमच्या डब्यापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता, कारण सगळे डबे एकमेकाला सलग आहेत, जोडलेले आहेत. तसं आहे की सगळे वचनं एकमेकाला जोडलेले आहेत. एका आचरणात जरी कुठल्याही आचरणात उतरा तुम्ही, तर तुम्ही बरोबर भिक्षेला तुम्ही जा. आता तुम्ही स्मरण नाही करत, तुम्ही भिक्षाविधी सुरू केला, पण भिक्षेला जाताना काय करत जावं लागेल? स्मरण करत जावं लागेल. भिक्षा घेताना देवाचं स्मरण आहे, येताना स्मरण आहे, भिक्षा आणल्यानंतर स्मरण आहे. म्हणजे विधी तुम्ही भिक्षेचा करायला गेल, पण स्मरण त्याच्यामध्ये जोडल्या गेलं. आता नुसतं स्मरण होईल का? तर त्याच्यामध्ये शास्त्रचिंतन पण होईल. मग शास्त्रचिंतन केलं तर त्याच्यातनं आचरण कळेल, आणि आचरण कळालं तर एक एक आचरण घडेल. म्हणजे अंश वेधे संपूर्णाची प्राप्ती. एक जरी टोक मिळालं, हे घर तुम्हाला माहिती नाही कुठे, पण एक जरी उपदेशी भेटलं, तर कुठलाही उपदेशी जरी भेटलं तरी तुम्ही इथे बरोबर पोहोचणार आहात. सगळेच उपदेशी भेटले पाहिजे एका वेळेला असं नाही. एक जरी भेटला, अंश जरी भेटला, तरी संपूर्णाची प्राप्ती आपल्याला होत असते. आणि म्हणून यापुढे आमच्या स्वामींनी सांगितलं की भोजे आईसे नव्वे अंशे वेदे संपूर्णाची प्राप्ती.